एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन खूप जास्त कॉमनली होत आहे आणि तेच स्त्रिया पण हुशार झालेल्या आहेत, मुली पण हुशार झालेल्या आहेत की मी तुम्हाला सेक्स करूच देणार नाही. वाटलं तर तुम्ही कोणत्याही तुमच्या मित्राला घेऊन या, मी त्याला करू देईल, पण तुम्हाला करू देणार नाही. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण जे आहे की आज मी सकाळी माझ्या क्लिनिकला आल्याबरोबर एक पेशंट माझ्याकडं खानदेशमधून आले आणि त्यांच्या पार्टनरने त्यांना कंप्लेंट केली की मी तुम्हाला सेक्स करूच देणार नाही, कारण की तुम्ही प्रॉपर करत नाही, प्रॉपर मला सॅटिस्फॅक्शन देत नाही. लैंगिक माझी लैंगिकतेची जी माझी भूक आहे ती तुम्ही बरोबर मला भागून देत नाही आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला करूच देणार नाही. वाटलं तर तुम्ही कोणत्याही तुमच्या मित्राला घेऊन या, मी त्याला करू देईल, पण तुम्हाला करू देणार नाही. आणि म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत आहे की असं बऱ्याच लोकांबरोबर केव्हा प्रसंग घडू शकतो आणि घडला नाही पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आज मी याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक फॅक्ट्स तुम्हाला समजावून सांगतो. मित्रांनो, मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा. मित्रांनो, आज माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओवर मी तुम्हाला हिंदी आणि मराठी मिळून 4000च्या वर व्हिडिओ दिलेले आहेत आणि त्याचं म्हणजे माझा उद्देश होता की या विषयावर कोणी चर्चा करत नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही या विषयाबद्दल खूप अज्ञानी राहता. आणि खरोखर तुम्हाला म्हणतो की कोणत्याही गोष्टीचं जर नॉलेज नसेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी प्रॉपर करता येणं शक्यच नसतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी काय सांगत असतो की लैंगिक स्वच्छता ठेवा, कारण की आजच्या परिस्थितीमध्ये 21व्या शतकामध्ये स्त्रिया पण हुशार झालेल्या आहेत, मुली पण हुशार झालेल्या आहेत. त्यांना पण ज्याप्रमाणे ते रील बघतात, रीलमध्ये ते काही फोरप्लेचे रील येतात, काही इरोटिक रील येतात आणि ते रील बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की माझा मिस्टर तर असं करतच नाही, तो तर डायरेक्ट येतो आणि ओपन करतो आणि इन्सर्ट करतो आणि इजॅग्युलेशन करून टाकतो आणि त्याच्यामुळे त्यांची तृप्ती होत नाही किंवा त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, त्यांना त्या समागमामधून ऑर्गॅझम मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं वारंवार त्यांचं डिसमूड झाल्यामुळं केव्हा ना केव्हा ते टोकाचं एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन बनवायचं काहीतरी त्यांच्या प्लॅनिंगमध्ये येऊन जातं. तर मित्रांनो, म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही वैवाहिक जीवन जगत असता तर आपल्या लैंगिक स्वच्छतेकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं. का आता जर तुम्ही दिवसभर काम करून जर थकलेला असाल, घाम आला असेल आणि घरी येऊन तुम्ही प्रॉपर आंघोळ नाही केली, तुम्ही प्युबिक हेअर्स नाही काढले, दाढी वगैरे नाही काढली किंवा तुम्ही ब्रशिंग नाही केलं, तुमच्या अंगाचा घाम येतो आहे, या गोष्टीकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर हळूहळू तुमच्या पार्टनरचा तुमच्यामध्ये इंटरेस्ट कमी होऊन जातो आणि त्यामुळं केव्हा ना केव्हा त्यांना एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनचे विचार येऊ शकतात. म्हणून तुम्हाला सांगतो की प्रत्येक वेळा जेव्हा केव्हा आपल्याला लैंगिक समस्यामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर आपल्या पार्टनरला विचारून तिची इन्व्हॉल्वमेंट करून प्रॉपर फोरप्ले करून आणि लैंगिक स्वच्छता ठेवून आणि आमच्यासारखे डॉक्टर लोकांचे व्हिडिओ बघून कसं क्लायटोरिस ग्रंथीला स्टिम्युलेट करायचं, कसे इरोटिक झोन स्टिम्युलेट करायचे, हे सगळं इन्व्हॉल्वमेंट करून जर तुम्ही लैंगिक आयुष्य जगत असाल तर मला वाटतं तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनचे थॉटच येणार नाहीत. तर म्हणून तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश माझा एकच आहे की आजच्या स्थितीमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन खूप जास्त कॉमनली होत आहे आणि तेच कारण स्त्रियांना पण सांगू इच्छितो की त्यांनी पण आपल्या पार्टनरला चांगली साथ द्यायला पाहिजे, चांगली स्वच्छता ठेवायला पाहिजे. योनी मार्गामध्ये जर काही व्हाईट डिस्चार्ज वगैरे होत असेल तर त्याच्यावर उपचार करून घ्यायला पाहिजे, कारण की जेव्हा आपण समागम करतो तेव्हा जर योनी मार्गाचा वास आला तर खरोखर तुम्हाला सांगतो की मिस्टरांचा पण तुमच्या मूड ऑफ होऊ शकतो. तर एक दुसऱ्यांची जर बरोबर लैंगिक स्वच्छतेकडे आणि आपल्या आरोग्याकडे आणि आपल्या रिलेशनकडं जर तुम्ही बरोबर लक्ष दिलं तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत आणि टिकाऊ होण्यासाठी याची नक्कीच मदत होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.